आज दोन गोष्टी घडल्या सभागृहात. सभागृहामध्ये आज पहिल्यांदा, इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षाने कोरम पुरा केला. आणि कोरम पुरा झाला तर जो MS डिपार्टमेंट आहे त्यांनी, ज्या MS आहेत त्यांनी सांगितलं कोरम पुरा झालाय. त्यामुळे त्या कोरम पुरा झाल्यानंतर एक तर महापौर किंवा माजी महापौर त्या खुर्चीत बसून काम केलं पाहिजे, किंवा उपमहापौर नाहीत, महापौर नाहीत, भाजपाचे कुणीच नाही. आणि कोरम आमचा पुरा होतो म्हटल्यावर शिंदे गटाची लोक उठून गेली, तरी आमचा कोरम पूर्ण झाला. कारण आपला विरोधी पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरम पुरा करण्याच्या ताकदी एवढा आहे. आणि त्यामुळे महापौरांना आणि MS डिपार्टमेंटला वेळेत सभागृह चालवा हे एक ट्रायल होती. पुढच्या वेळेला जर अशा वेळेच्या कोरम पुरा होऊनही आलं नाही तर पुढच्या वेळेला महापौर खुर्चीत बसून सभागृह चालवू विरोधी पक्ष म्हणून. दुसरं, आज सकाळी सगळ्या राज्यांच्या बाहेरच्या रिझल्ट लागले. निश्चितच बांगलादेश, पश्चिम बंगाल, त्यानंतर तुमचं आसाम आणि तामिळनाडू, केरळ आणि पंजाब अशा 3 राज्यांमध्ये भाजपला बऱ्यापैकी विजय मिळाला. पण इतका आनंद होता त्यांना की एका महिलेला तो आनंद त्यांचा ओसडून वाहत होता. कसं आम्ही जिला वाघीण बोलत होतो तिला आम्ही कसं हरवलं. अर्थात पश्चिम बंगालबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, कारण मी तो काय कधीच बघितलेला नाहीये. पण काय काय चाललेलं ते तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. आणि हारजीत होत राहते. ज्या वेळेला तामिळनाडू आणि केरळमध्ये आम्हाला चांगलं बहुमत मिळालंय, भाजपचा तर धुव्वा उडालाय, आम्हाला पण पेढे वाटू दे असे काँग्रेसचे नेते, जे गटनेते आहेत अशरफ आझमी यांनी पेढे वाटण्याची परवानगी मागितली. तेही महापौरांनी आधी परवानगी कांडोळाच केला. मग जेव्हा मी हे अभिनंदनाचा ठराव मांडत असताना मी उभी राहिली. मी मोठ्या दिलानी, मोठ्या मनाने मी त्यांचं अभिनंदन केलं. पण अभिनंदन करत असताना त्यांना एका गोष्टीचा कसा विसर पडू शकतो, ज्या महाराष्ट्रामध्ये एका लहान 3-3.5 वर्षाच्या मुलीला, कुलकर्णी आडनावाच्या मुलीला वासरू दाखवतो करून जो नराधाम, जो पेरोलवर सुटलेला, त्याने त्याच्यावर अत्याचार केला, अत्याचार करून तिचा खून केला, खून करून त्या टोपलीत ठेवला म्हणजे शेणामध्ये आणि निघून गेला. आणि त्या मुलीवर एवढा अत्याचार झाला त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी, शिंदे गुट एक अवाक्य अक्षर काढलं नाही. ना तिला श्रद्धांजली वाहिली, ना तिच्याबद्दलचं जे काही आम्ही म्हणतोय ना, जरी नराधामाला पकडलं तरी माझं उलट मत आहे की दरवेळेला लहान मुलींवर अत्याचार झाला की आपण कायद्याच्या भाषा करणार. ते कायदा मोडताय वारंवार, कारण त्यांना माहितीये की या लोकशाही आहे, तिथे लोकशाही बरोबर असणार. पण अशा सभागृहात लोकशाहीचे तो वाटोळं करताय, त्या लोकशाहीचा विसरच पडतोय. आणि अशा वेळेला त्या मुलीसाठी श्रद्धांजली मुंबई महानगरपालिका म्हणून सभागृहात मांडणं आज पहिल्यांदा सभागृह होतं. बजेट संपल्यानंतरचा 3 दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर चालू झालेली नॉर्मल सभा होती. आणि आपल्याकडे परंपरा आहे, आपल्याकडे एक संस्कार आहे, आपल्याकडे एक नियम आहे की अशा वेळेला बाहेर कुठेही असं काही हादसा घडतो त्यावेळेला त्याची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये घडवली पाहिजे. आणि ज्या महिलांचं बिल पास नाही केलं म्हणून गळे काढणारे, एक दिवस बजेट असताना सुद्धा तो दिवस फुकट घालवणारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट
आज एका लहान छोट्या मुलीवर अत्याचार झाला, तर त्याचा तुम्हाला विसर पडला? बरं, मी भाषणात तो विसर पडलेला मी आठवण करून दिली, मी त्यांना अभिनंदनही केलं आणि त्यांना आठवण करून दिली. पण जेव्हा सभा संपते त्यावेळेला तरी त्या लहान बालिकेवर तो काही प्रसंग घडला, क्रूर कर्म्यांनी घडवला, तिच्याबद्दल श्रद्धांजली वाहून तिच्या आईवडिलांना एक मॉरल सपोर्ट हा दिला पाहिजे. आपण पाहिलं असेल, मी काल पुण्यात गेले होते, तिच्या वडिलांची विनंती ऐकल्यानंतर मी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, कारण त्या विनंतीला आम्ही मान दिला. पण माझ्या महानगरपालिकेच्या सभागृहात एक ठराव होतो आणि तो श्रद्धांजलीचा ठराव इथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि एका छोट्या बालिकेला आपल्याकडनं, आपण सर्व आया आजी आहोत, असं यांचं हृदय. महापौर मॅडम आहेत, MS मॅडम आहेत, म्हणजे महिला आहेत, त्यांना याची जाणीव नाही. आणि अशा गोष्टीचा मी धिक्कार करते, मी निषेध करते.